दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी नवापूर शहरातील मद्रसा तालीमुल बच्चों का घर येथील मुलींनी देशभरात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मूक मोर्चा काढत दोषी आरोपींना योग्य शासन करण्याची मागणी निवेदनामध्ये केली असून सदर मोर्चा जुम्मा मस्जिद गडी परिसर येथून तर तलाठी कार्यालयाचा मुख्य रस्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा थेट तहसीलदार कार्यालयापर्यंत नेण्यात आला होता। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक नंदुरबार, विभागीय पोलीस अधिकारी नवापूर, तहसीलदार नवापूर, पोलीस निरीक्षक नवापूर यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्यातील गृहमंत्री यांना 5 पेजी निवेदन देण्यात आले। निवेदनामध्ये पुढे नमूद आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये मागच्या काळापासून विविध ठिकाणी घडलेले बाल अत्याचाराचे गुन्हे, लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 कायद्याअंतर्गत या सर्व प्रकरणांची केंद्रीय अन्वेषण विभाग CBI मार्फत तपासणी होणं आणि नवापूर पोलीस स्टेशन येथे निर्भया पथक अधिकारी नेमणूक करण्याबाबत निवेदन देण्यात आले। पुढे 5 पेजी निवेदनामध्ये महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात कारवाईची मागणी केली आहे। सदर निवेदनावर तालमुल कुराण मद्रसा ट्रस्टचे हाजी अब्दुल सलाम भाई बलसरिया, हाजी इलियास भाई बलसरिया, अब्दुल सलाम भाई आमलीवाला, हाजी गुलाम भाई होरा, हाजी जकी भाई सय्यद मौलाना सिद्दीक मण्यार साहेब यांच्यासोबत मद्रसा तालीमुल कुराण संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींचा सहभाग होता आणि या निवेदनावर सह्या आहेत। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज आहिरे, नवापूर।